Brought to you by Techno Mobile. Discover new horizon. माझी मुलगी गेली तिच्यावर शिंतोडे उडवू नका. वैष्णवीच्या चारित्र्यावर बोलणं योग्य नाही. वैष्णवी हगवण्याचे वडील अनिल कसपटेंची प्रतिक्रिया. तर शशांक हगवणेकडून वैष्णवीला 8 दिवस विविध हत्यारांनी मारहाण. निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणेकडून वैष्णवीला मानसिक त्रास. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती उघड. हगवण्याचे वकील विपुल दुशिंगवर गुन्हा दाखल असल्याचं समोर. तर मारहाण प्रकरणी 2022 मध्ये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विपुल दुशिंग घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा संतप्त सवाल. बार असोसिएशननं विपुल दुशिंग यांची सनद रद्द करावी, दमानियांची मागणी. पतीनं 4 कांचिलात लगावली म्हणजे हिंसाचार नाही हे पटतंय का? हिंसाचाराबाबतच्या वक्तव्याशी सर्व वकील सहमत आहात का? रोहिणी खडसेंचा सवाल. वकिलाची भूमिका सत्याची असावी. हगवणेचा वकील वैष्णवीच्या चारित्र्याचं हनन करतोय. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा द्या. वैष्णवी हगवणे प्रकरण दुर्दैवी. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास. गौतमी पाटीलची प्रतिक्रिया. कसपटे परिवाराकडून हगवणेंना चांदीची गौराई देतानाचा व्हिडिओ समोर. तर लग्नात हुंड्यात कसपटे परिवारानं 7.5 किलो चांदी दिली होती. हगवणे कुटुंबाच्या वकिलाच्या युक्तिवादानंतर आता नव्या दिशेनंही तपास होण्याची शक्यता. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध. हगवणेंच्या वकिलाचा युक्तिवादानंतर पिंपरी चिंचवड पोलीस तपास करण्याचीही शक्यता. निलेश चव्हाणचा पुणे मुंबईसह गोवा कर्नाटकातही शोध. पोलिसांच्या 6 पथकांकडून त्याचा शोध सुरू. निलेश चव्हाणचे मित्र आणि नातेवाईकांकडे पोलिसांकडून चौकशी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होणार. कोर्टाची परवानगी मिळताच स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार. पोलिसांची माहिती तर मालमत्तेची माहिती एकत्रित करून जप्तीची कारवाई केली जाणार. फरार निलेश चव्हाणला पकडल्याचा फेक कॉल. तर फेक कॉल करणाऱ्या विरोधात नांदेड पोलिसात गुन्हा. चव्हाणला पकडलाय. त्याच्याजवळ 2 बंदुका. फेक कॉल करणाऱ्यानं पोलिसांना सांगितलं. भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे. पण तहान लागली म्हणून कुणी गटाराचं पाणी पित नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊतांचा खणखणीत टोला. शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करतायत. या वयात सुद्धा पवारसाहेब काम करतायत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पवारांचं कौतुक. पवारांचं कौतुक म्हणजे फडणवीसांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल. संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला. अजित पवारांना न विचारता भाजपनं भुजबळांना मंत्री केलं. अजित पवारांचा भाजपसोबत अपमान सुरू. त्यांना झोप लागत नसेल. राऊतांची टीका. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत. हे दोघेही मताबाबत मला माफ करतील. एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. कर्णधारांनी जाहीर बोलून संभ्रम निर्माण करू नये. 4 भिंतींच्या आत उत्तम संवाद साधणं हे राज्याला अपेक्षित. फडणवीसांच्या शिंदे आणि अजित पवारांसंदर्भातील वक्तव्यानंतर मिटकरींचं ट्विट. दहशतवादी हल्ला झाल्यास जशास तसं उत्तर देऊ. दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस आता संपले. महात्मा गांधींचा देश आता दुसरा गाल पुढे करणार नाही. पनामा या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात थरूर यांचं वक्तव्य. शशी थरूर यांच्यावर काँग्रेस नेतृत्व नाराज. लक्षवेधी हल्ले पहिल्यांदा मोदी सरकारनं केल्याचा थरूर यांचा दावा. काँग्रेस नेते शशी थरूर यांचं पनामा दौऱ्यावेळी विधान. तो दिवस दूर नाही ज्यावेळी पीओके भारतात परत येईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं मोठं वक्तव्य. तर पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावीच लागेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य. पाकचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हाच पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड. पाकिस्तानी लष्कराचे 4 ते 5 उच्च अधिकारी सुद्धा या कटात सहभागी. पाकिस्तानच्या लष्करातील माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा. भारतीय नौदलाला लवकरच आणखी एक शक्तिशाली युद्धनौका मिळणार. रशिया जून महिन्यामध्ये INS तमाल ही तलवार क्लास युद्धनौका भारताला सोपवणार. रशिया या यंतर शिपयार्डमध्ये युद्धनौकेची बांधणी. मुंबईतील भुयारी मेट्रोत कॉल इंटरनेट सेवा बंद असल्यानं प्रवाशांमधून नाराजी व्यक्त. मोबाईल फोनच्या सर्व सुविधा बंद असल्यानं प्रवासी संतप्त.
अमेरिकेचे नवे व्हिसा निर्बंध धोरण लवकरच जाहीर होणार, तर अमेरिका नागरिकांना त्रास देणारा परदेशी व्यक्ती आणि अधिकाऱ्यांवर नवे व्हिसा निर्बंध लावणार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची माहिती. हमासचा वरिष्ठ सूत्रधार मोहम्मद सिन्वर ठार, इस्रायलच्या हल्ल्यात सिन्वरचा खात्मा. इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा सिन्वर सूत्रधार होता. अमेरिकी उद्योजक इलॉन मस्ककडून आता ट्रम्प सरकारकडून दूर होण्याची घोषणा. सरकारी खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानतो, मस्क यांची घोषणा. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड जूनमध्ये होण्याची शक्यता. जूनच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता. कोल्हापुरातील गांधी मैदानावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. गांधी मैदानाच्या कामात भ्रष्टाचार, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये पतित पावन संघटनेचं आंदोलन. कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नसल्यानं पतित पावन संघटना आक्रमक. चंद्रपूरच्या कोपर्णामध्ये दारूच्या दुकानांविरोधात जनाक्रोश मोर्चा, तर दारूच्या दुकानाला नियमबाह्यपणे ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानं मोर्चेकऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी. आरोपी अमोल खोतकरचा गोळी लागल्यानं मृत्यू. प्राथमिक शवविच्छेदनाच्या अहवालातनं माहिती समोर. छत्रपती संभाजीनगरमधील एन्काउंटर प्रकरणात प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर. अंतिम शवविच्छेदन अहवाल अजूनही बाकी. छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डाच्या बंगल्यातील दरोडा प्रकरणामध्ये चोरी केलेलं 5.5 किलो सोन्यापैकी 32 तोळे सोनं सापडलं, तर चोरीला गेलेलं उर्वरित सोनं अद्यापही पोलिसांच्या हाती नाही. शोध सुरू. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.